अमृतवेल मराठी प्रस्तुत इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज। नागरगावचे तुळापूर नामकरण कसे करण्यात आले? इसवी सन 1631 मध्ये मुरार म्हणजेच मुरारी जगदेव पंडित यांनी शहाजी राजावर स्वारी केली होती। तेव्हाचे वैरत्व आता मुरार जगदेव व छत्रपती शहाजी राजांच्या मनात राहिले नसावे किंवा नव्हते असे म्हणावयास हरकत नसावी किंवा नाहीच। म्हणून वर लिहिल्याप्रमाणे व्यवस्था करून मुरार जगदेव विजापूरच्या शाही दरबारास जाण्यास निघाला असता कृतज्ञता म्हणून छत्रपती शहाजीराजेही त्याला पोहोचवण्यासाठी त्याच्याबरोबर चालत असतानाचा इतिहास फारच मोठा आणि रक्तरंजित ठरला। छत्रपती शहाजीराजांनी मुरार जगदेवास एक प्रश्न विचारला की आपण अनेक ठिकाणी विजय प्राप्त करून आला आहात, तेव्हा आपण यांचे उत्तरदायित्व म्हणून काहीतरी विधी करावयास हवा। तेव्हा मुरार जगदेवास छत्रपती शहाजीराजांची ही कल्पना मान्य करावी लागली। मुरार जगदेव विजापुरास निघाला तेव्हा त्याला एक भयंकर व्याधीने ग्रासले होते। त्यांच्या अंगावर कुष्ठ रोगासारखे कोड येण्यास सुरुवात झाली होती। तेव्हा दोघा उभयंतात या रोगांच्या संदर्भात एक गुप्त खलिता झाला। तो असा की मुरार जगदेवाने शहाजी राजा सांगितले की माझ्या अंगावर श्वेत कुष्ठ कसे आले, म्हणजे हल्लीच्या भाषेत कुष्ठरोग। हा कुष्ठरोग अंगावर असताना घेऊन मी विजापुरास कसा काय जाऊ शकतो? मी विजापूरच्या आदिलशहाचा मुख्य सरदार असून वजीरकीही माझ्याकडे आहे। तेव्हा हा असा रोग मला झालेला इतर लोकांस मी दाखवू शकत नाही। म्हणून त्यांनी त्या रात्री मौजे नागरगाव, तुळापूर, तालुका सांडस, परगणे, पुणे येथे भीमा इंद्रायणीच्या संगमावर मुक्काम केला। त्या ठिकाणी नेमकी रुद्रनाथ नावाच्या महाऋषीची व त्यांची गाठ पडली। तेव्हा त्याच मठात राजे शहाजी व मुरार जगदेव यांची मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली होती। तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की आपण मुक्काम करीत असलेल्या मठामध्ये रुद्रनाथ नावाचे एक साधू बऱ्याच लोकांना औषधोपचार करतात व व्याधी दूर करतात, तसेच मोठे मोठे अन्नछत्रही चालवतात। त्या रात्री मुक्कामास असताना मुरार जगदेव व शहाजी राजाने लष्करासहित नागर गावाच्या निवडुंग बेटावर असलेल्या त्रिवेणी संगमावर मुक्काम केला होता। तेव्हा त्यांना एक कुतूहल निर्माण झाले की हा साधू म्हणजे काही सामान्य पुरुष नाही। मुद्दामहून शहाजी राजासमवेत रुद्रनाथ महाराज यास मुरार जगदेवाने विचारले, महाराज, मला हा कोणता रोग अथवा व्याधी झाली आहे? आपण जर हा माझा रोग दूर केला तर मी आपल्याला गुरुदक्षिणा म्हणून आपण सांगाल ते देण्यास तयार आहे। तेव्हा रुद्रनाथ महाराजांनी मुरार जगदेवाची व त्यांच्या शरीराची तपासणी केली आणि त्यांना सुमारे 21 दिवस म्हणजे 3 आठवडे या निवडूक बेटावर म्हणजेच त्यांच्या मठात राहण्याचा सल्ला दिला आणि तशी हमी सुद्धा दिली। नित्यक्रमाप्रमाणे दररोज सूर्योदय होण्यापूर्वी पवित्र अशा भीमा इंद्रायणीच्या संगमावर स्नान करून श्री संगमेश्वर महादेवाची पूजा अर्चा व अभिषेक करून जवळच्या जंगलातून आणलेले वनौषधी अंगास लावून आराम करण्याचा सल्ला देत असत। असा नित्यक्रम सुमारे 40 दिवस सुरू होता। अनेक काय आश्चर्य, त्या रुद्रनाथ नावाच्या महामानवाच्या हात स्पर्शाने अन वनौषधीने मुरार जगदेव पंडिताच्या अंगावरील कोड ताबडतोब नष्ट झाले आणि त्यांनी मुरार जगदेवास विजापूर येथे जाण्याचा सल्ला दिला। परंतु जाताना मुरार जगदेवाने रुद्रनाथ स्वामींना व त्यांच्या शिष्यांना एक प्रश्न विचारला की आपण माझा रोग बरा केला म्हणजे मी आता यापुढे मान सन्मानात वागू शकतो, परंतु गुरुदक्षिणा म्हणून आपण आमच्याकडे काहीतरी मागावे, ते देण्यास मी सदैव तत्पर आहे, मी आपला ऋणी आहे। तेव्हा महाराज, मी आपल्याला आज खरोखर शरण आलो आहे असे म्हणून त्यांनी सुमारे 1.5 महिना त्या निवडुंग बेटावर रुद्रनाथांच्या चरणी घालवला। तेव्हा रुद्रनाथाने मुरार जगदेवाची कळकळीची विनंती ऐकून शेजारी असलेले संगमेश्वर महादेवाचे मंदिर कोसळण्याच्या अवस्थेत होते। ते रुद्रनाथ महाराज व शहाजी राजास दाखवले। त्या मंदिराची डागडुजी करता येईल काय असा प्रश्न मुरार जगदेवास विचारला। तेव्हा मुरार जगदेवाने रुद्रनाथ महाराजांची ही आज्ञा शिरसावंत मानून यथोचित मंदिराच्या जीर्णोद्धारास प्रारंभ केला आणि सुमारे 6 महिने हे काम चालू राहिले। संगमेश्वर मंदिर हे पूर्णपणे
हेमाडपंथीय बांधकामाचा नमुना आहे। त्याचा डावा भाग त्या समय पूर्णपणे कोसळलेला होता। त्याचे नव्याने बांधकाम करण्यात आले आणि हे मंदिर पुनश्च नव्या दमाने उभे करण्याचे काम मुरार जगदेवाने पूर्ण केले। सुंदर कमान मंदिरापर्यंतच्या पायऱ्याचे काम छत्रपती शहाजीराजांनी स्वखर्चाने पूर्ण केले होते। मंदिराचा आतील गाभारा सोडून बाहेरचा मंडप आज आपण पाहिलात तर आजही आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येईल की डाव्या बाजूला अर्धवट असलेले हेमाडपंथी खांब नाहीत, म्हणजे त्यांचा पुरावा आपणास आज खऱ्या स्वरूपात पाहण्यास मिळतो। परंतु कमानीपासून नदीपर्यंतचा असलेला घाट मात्र छत्रपती शहाजीराजाने स्वखर्चाने बांधून पूर्ण केला आहे। छत्रपती शहाजीराजाने नदी किनारी जी सुबक कमान बांधली ती आजही दिमागात उभी असलेली आपल्याला पाहावयास मिळते। छत्रपती शहाजीराजांच्या देखरेखीखाली व त्यांच्या नियोजनातून कोसळलेले संगमेश्वर महादेवाचे मंदिर पुनश्च नव्या स्वरूपात उभे राहिले। मुरार जगदेव कुलकर्णी हा पूर्णपणे व्याधीमुक्त झाला। श्री रुद्रनाथ महासाधूचा आदेश मानला गेला, परंतु यांचा विधिवत समारंभ सोहळा अजून करण्याचा बाकी होता। या जीर्णोद्धार सोहळ्याचा विधी करण्यासाठी मुरार जगदेवाने आदिलशाहीतील खास मर्जीचे एकूण असे 24 ब्राह्मण बोलावून घेतले होते। त्या ब्राह्मणाने मुरार जगदेवास एक सल्ला दिला की हा संगम म्हणजे काशी विश्वनाथ इतका पवित्र आहे, तेव्हा आपण या ठिकाणी हत्तींच्या वजनाच्या 24 तुला करावयास हव्यात, म्हणजे संगमेश्वर महादेव आपल्याला प्रसन्न होईल। हत्तीच्या वजनाच्या तुला झाल्यानंतर आम्ही जे 24 ब्राह्मण आहेत यांना हे गाव पूर्णपणे दान म्हणून देण्यात यावे व आम्हास या निवडुंग बेटावरील संगमावर 24 वाडे राहण्यासाठी बांधून घ्यावेत। त्यावेळी भाद्रपद अमावास्या सोमवार सूर्यग्रहण काल चालू होते। सोमवती अमावास्येच्या दिवशी सूर्य तिसऱ्या प्रहरात असताना मुरार जगदेवाने आपल्या जवळील हत्तीचे पिल्लू होते त्याच्या वजनाने सुवर्ण तुला करण्याचे ठरवले। परंतु नागरगाव अथवा तुळापूर या खेड्यात वजन कसे करायचे हा प्रश्न मुरार जगदेवास भेडसावू लागला होता। इतका मोठा वजन काटा कसा काय प्राप्त करावयाचा यानुसार राजे शहाजी तेथे उपस्थित असल्यामुळे त्याने एक नामी युक्ती शोधून काढली। ती अशी की भीमा इंद्रायणीच्या डोहात पूर्वेकडील बाजूस खोल पाणी असल्यामुळे एक नौका आणून त्यात मुरार जगदेवाजवळ असणारे हत्तीचे पिल्लू म्हणजे छावा हत्तीस त्यामध्ये चढविला। त्यांच्या वजनाने पाण्यामध्ये नौका जिथपर्यंत बुडाली तेथे जाऊन छत्रपती शहाजीराजाने एक खून करून ठेवली। त्यानुसार नौका पुन्हा पाण्याच्या कडेला आणून हत्तीचा छावा उतरवण्यात आला आणि त्याच वजनाचे सोने नाणे टाकून पुन्हा नौका डोहात नेण्यात आली। हत्तीच्या वजनात नाव जिथपर्यंत बुडाली होती तिथपर्यंत सुवर्ण तुला करण्यात आली। यावेळी राजमाता जिजाऊ साहेब शहाजी राजांच्या सोबत मुक्कामी होत्या। त्याच्यासोबत बाळ शिवराय सुद्धा होते। त्यावेळी त्यांचे वय सुमारे 2.5 वर्षाचे होते। धन्य ते शिवराय, त्यांनी आपल्या लुकलुकणाऱ्या बालनेत्रांनी हा प्रसंग पाहिला। यथोचित तुलादान सोहळा साजरा करण्यात आला आणि सुमारे 500 ते 700 कामगार बोलावून वाडे बांधण्यास सुरुवात करण्यात आली। निवडुंगाचं बेट तोडून जागा साफसूफ करण्यात आली। मागणीनुसार तुळापूर नामकरण सोहळ्यात उपस्थित असणाऱ्या ब्राह्मणास टोलेजंग वाडे बांधण्यास सुरुवात केली गेली। हे काम सुमारे वर्षभर सुरू होते। तत्पूर्वी संगमेश्वर मंदिराचा लोकार्पण सोहळा राजमाता जिजाऊ व बालशिवराय यांच्या शुभ हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आला। इकडे भराभर कामाला सुरुवात करून बांधकाम आटोक्यात येऊ लागले। 24 भाग अग्रहर करून दिले। त्यांची नावे पुढील प्रमाणे: पहिला भाग सोनभट्ट देवगिरी अस्थ दरबार विजापूर, दुसरा भाग नरसिंह भट्ट अग्निहोत्री दरबार विजापूर, तिसरा भाग त्र्यंबक भट खेडकर नाशिक, पुढील भाग भानगड तळेगावकर विजापूर, पुढील भाग त्र्यंबक भट सुदामे काशी, पुढील भाग महादेव भट पुरंदरे पुणे, सातवा भाग त्र्यंबक भट पुराणिक काशी, आठवा भाग पुरुषोत्तम भट वैष्णव विजापूर, नववा भाग भानगट वैष्णव औंढ्या नागनाथ, दहावा भाग गोपती भट ढेरे चिपळूण, 11वा भाग अपदेव भट चित्राव पंढरपूरकर, 12वा भाग बाळपाटक नाशिक, 13वा भाग रंगनाथ भट ग्राम ज्योतिषी पुणे रामदासी, 14वा भाग सोंड भट ग्राम ज्योतिषी वाई, 15वा भाग
पुंडलिक हरिदास वाई, 16वा भाग त्र्यंबक भट नांदुरकर विजापूर आणि 17वा भाग रायाराव रावरा रायरीकर, याशिवाय अजून अग्रहर असे एकच नाव वाई धोम, मोरेश्वर वळे, भानभट मरकडे, काशीपंत देवगिरिस्ते मोकाशी, गजानन ब्रह्मे, महादेव भट पुराणिक, विष्णुपंत देव, ग्राम ज्योतिषी सनकाळे गुरुजी, भाळभट नगरकर अहमदनगर, अशा प्रकारे इतर सर्व ब्राह्मणास नागरगावचे तुळापूर नामकरण झाल्यावर सर्व शेती 24 भागात सरस निरस हिश्श्याप्रमाणे दान दिली गेली. आजही मुरा जगदेवाच्या नागरगावच्या दानपत्राच्या नकला उपलब्ध आहेत. तथापि हत्तीची तुला झाली. छत्रपती शहाजीराजे जिजाऊ व बालशिवराय या कार्यक्रमाला उपस्थित होते हे विशेष म्हणावे लागेल. त्याप्रमाणे रुद्रनाथ महाराजांसाठी सुद्धा एक मठ बांधून दिला. घोड्यांना बांधण्यासाठी संगमेश्वर मंदिराच्या उजव्या बाजूस पागा बांधला. कुत्तेश्वर महाराजांची समाधी, फत्तेश्वर महाराजांची समाधी, योगेश्वरांची समाधी इत्यादी छोटे मोठे बांधकाम करून देऊन मुरा जगदेवाने श्री रुद्रनाथांचा निरोप घेण्याचे ठरवले. त्यानुसार राधा माधव विलास चंपू या ग्रंथामध्ये सुमारे 144 ओळींचे एक काव्य 75 पानामध्ये छापले आहे. ते शहाजी राजांची स्तुती करणारे आहे. परंतु त्यातील लेख सत्य मानून राजवाडे यांनी त्याला 201 पानांची भलीमोठी प्रस्तावना लिहून त्यात शहाजी राजांचे चरित्र वर्णन केले आहे. म्हणजे काव्याच्या आधारे इतिहास घडला आहे. रा माधव विलास चंपू या ग्रंथांच्या प्रस्तावनेत पान नंबर 66 वर राजवाडे लिहितात. सूर्यग्रहणाच्या वेळी मुरार जगदेवाने कालिदास नावाच्या एका कवीला, वर रुची नावाच्या विद्वान माणसाला आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे रायाराव आडनावाच्या ब्राह्मणास भूमी दान दिले. यात कालिदास कवी आणि वर रुची हा इसवी सन 1633 मध्ये दिलेले दान घेण्यास आले होते असे राजवाडे लिहितात. आता तिसरा रायाराव हा ब्राह्मण पहा. मूळ 91 कलमी बकरीतील कलम 20 मध्ये रायराव असा उल्लेख आढळतो. मुसलमानी रियासत भाग 1 पृष्ठ क्रमांक 283 वर रायराव हे नाव आहे. यातील रायराव, रायराव आणि रायराव या नावाचा अर्थ एकच समजावा. पुढे तर यांचे आडनाव रायरीकर या नावाने वाचाव्यास मिळते. मुसलमानी रियासत पृष्ठ क्रमांक 283 वर रायराव हा शब्द आडनाव म्हणून वापरला गेल्याचे दिसते. एक रायराव कमी पडला आणि त्यांच्या जागी दुसरा रायराव आला. अशी लेखनावरून रायराव हे त्याचे आडनावच आहे असे समजावण्यास हरकत नाही. इसवी सन 1912 मध्ये प्रसिद्ध झालेल्या श्री रा वा प्रधान यांच्या प्रभुकुल दीपिका प्रसिद्धी पृष्ठ क्रमांक 48 या पानावर रावरा असे एक आडनाव वाचावयास मिळते. त्यात खुलासा करून राघव, रायवर, रायराव असे तीनही पर्याय म्हणून शब्द दिलेले आहेत. त्यावर रायराव हा चांद्रसेनीय कायस्थ होता असे समजण्यास हरकत नाही. नागरगाव म्हणजेच तुळापूर येथील नामकरण सोहळा उरकल्यानंतर मुरार जगदेव आणि छत्रपती शहाजीराजे आपले लष्कर घेऊन विजापूरच्या मार्गावर चालू लागले. त्यामध्ये मौजे पाबळगावच्या पश्चिमेला सुमारे 12 मैल असणाऱ्या खेड या गावी आले. तेव्हा सिद्दी साहेब खान हा सरदार मुरार जगदेवाचा सन्मान म्हणून त्यांच्या सोबत विजापूर येथे जाण्यास निघाला. त्यांच्यासोबत सुमारे 3000ची फौज होती. याच दरम्यान छत्रपती शहाजीराजांनी त्यांच्या येण्यावर शंका व्यक्त केली. कारण यात सिद्दी साहेब खानाने छत्रपती शहाजीराजे व मुरार जगदेव यांचा अपमान केला होता. तो सिद्दी साहेब खान सुमारे 3000 स्वार व प्रचंड हत्यारासह आला आहे. हे पाहून छत्रपती शहाजीराजांनी त्याच्या सैन्यावर एकदम हल्ला चढवला. त्यात सिद्दी साहेब खान व शहाजीराजे यांच्यात प्रचंड धुमकचक्री झाली. छत्रपती शहाजीराजांनी सिद्दी साहेब खानाच्या सैन्याची प्रचंड हानी केली होती. खूप मोठा रक्तपात झाला होता. त्यामध्ये सिद्दी साहेब खानाच्या तोफखान्यातील मुख्य सरदार अंबर सिद्दी हा घायल होऊन खाली कोसळला. तेव्हा छत्रपती शहाजींनी ताबडतोब त्यास कैद केले व स्वतः साहेब खान हा शहाजीराजांच्या फौजांच्या वेढ्यात सुमारे 3 दिवस अडकून पडला. शेवटी मुरार जगदेवाने त्यात मध्यस्थी करून त्या सुरक्षित विजापूरला नेऊन पोहोच केले. या लढाईचे कारण छत्रपती शहाजीराजांनी असे सांगितले की
कोहरच्या किल्ल्यावरील निजामशहाचे हत्ती सिद्धीने पकडून नेले. त्याचा बदला घेण्याच्या हेतूने आपण त्यास शिक्षा केली. ही लढाई खूप चुरशीत झाल्यावर तिच्यावर सिद्धीसाहेबचे पुष्कळ लोक मारले गेले. या युद्धभूमीवर रक्ताचा चिखल झाला. बुसानी नुस्लीन या विजापूर या ग्रंथामध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यानुसार राजे शहाजींनी सिद्धीसाहेब खान यांचा धुव्वा उडवल्यानंतर मात्र मुराद जगदेवाने त्यास वाचवण्याचा प्रयत्न करून मोठाच कहर निर्माण केला. विजापूरचा मुसलमान इतिहासकार असे लिहितो आणि सिद्धीसाहेब खान सोबत मोठा तोफखाना होता असे वरील वर्णनानुसार माहिती उपलब्ध होते. त्याचे कपट कारस्थान छत्रपती शहाजीराजांनी ओळखल्यामुळेच हा मुरार पंथाच्या सन्मानासाठी आला होता असे म्हणता येणार नाही. त्याचा हा डाव ओळखून छत्रपती शहाजीराजांनी त्यास योग्य अशी शिक्षा दिली होती असे म्हटले तर वावगे ठरू शकत नाही. याच्यानंतर छत्रपती शहाजीराजांनी आपला मोठा मुलगा संभाजी याचा विवाह जुन्नरचा शिवनेरीचा किल्लेदार श्री निवासराव यांची कन्या जयंतीबाई हिच्याशी जुळवून आणला. परंतु दोघांमध्ये लवकर खटका उडाला आणि श्री निवासरावास विश्वासघाताने पकडून अटक केली आणि स्वतः जुन्नर, श्रीवर्धन, सुंदा, भोर, पारसगड, हर्षगड, माहुली आणि कोहज या किल्ल्यावर कब्जा करून सत्ता प्रस्थापित केली. तो काळ होता इसवी सन 1633 ते 34. कारण शहाजींच्या मोठ्या मुलाचा म्हणजेच छत्रपती संभाजींचा जन्म इसवी सन 1624 मधील आहे. याची निश्चित तारीख मास शोधण्याचा प्रयत्न अजूनही चालू आहे. इतक्या स्वाऱ्या केल्यानंतर छत्रपती शहाजीराजांनी मुर्तजा निजामशहा या नामधारी बादशहाला भीमगड येथून आणून शिवनेरी म्हणजेच जुन्नर येथे नेऊन ठेवले. श्री निवासरावांकडून छत्रपती शहाजीराजांनी भरपूर संपत्ती घेतली होतीच. त्याचप्रमाणे इतर श्रीमंत सरदारांकडून बरीच संपत्ती गोळा झाली असल्याने पैशाची कमतरता भासली नाही. म्हणून ते स्वतः जुन्नर येथे थाटामाटात राहत असत. पूर्वीच्या निजामशहाकडून शाही असे 12,000 सैनिक त्यास प्राप्त झाले. त्याप्रमाणे मुबलक धन, विशाल प्रदेश आणि मोठी लढाई फौज शहाजीराजांजवळ जमली होती. हे पाहून मोगल सरदार महावत खानाला कळून चुकले की आपण निजामशाही बुडवली आहे असे आतापर्यंत समजत आलो. परंतु ते आपले स्वप्नच होते असे म्हणायला हरकत नाही. कारण छत्रपती शहाजीराजांनी निजामशहाला पुन्हा उभे केले आहे व आपल्याला मोठ्या अडचणीमध्ये आणले आहे असा विचार करून छत्रपती शहाजीराजे आदिलशाही आणि निजामशाही या दोघांची एकाच वेळी युद्ध करण्याची तयारी महावत खानाने केली. त्यानुसार त्याचा मुलगा सुजा खान यांच्याबरोबर भरपूर दारुगोळा, प्रचंड तोफखाना, भरपूर पैसा देऊन दक्षिणेत परांड्याजवळ दिनांक 24 फेब्रुवारी 1634 या दिवशी रवाना केले. हा परिंडा नावाचा किल्ला अगोदर निजामशहाच्या ताब्यात होता. परंतु त्यावरील किल्लेदाराला आदिलशहाने सुमारे 3 लाख रुपये लाच देऊन काबीज करून स्वतःकडे ठेवून घेतला होता. तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी त्या किल्ल्याला सुजा खानाने वेढा घातला आणि तो वेढा मोठ्या नेत्याने चालू ठेवला होता. इसवी सन 1633 मध्ये छत्रपती शहाजीराजांनी आपले सैनिक अहमदनगरच्या जवळ जमा करून दौलताबाद, बिदर व आसपासच्या ठिकाणाचा प्रदेश व्यापक वाहतुकीचे रस्ते लुटून आणण्याचा सपाटा चालवला होता. म्हणून भोसल्याचे राहते घर व गाव चमारगुडा लुटून आणण्यासाठी मोगलाची एक तुकडी तिकडे गेली होती. त्या मोगली फौजेच्या तुकडीने डिसेंबर 1633 ते 1634 मध्ये संगमनेर येथे छावणी उभी केली होती. मोगल सरदाराने परिंडा किल्ल्यावर हल्ल्यांचा वृत्तांत पोर्तुगीज व मोगल अशा दोन्ही भाषेत लिहिला गेला आहे. त्यावरून इसवी सन 1634 मध्ये छत्रपती शहाजीराजांनी काय बेत केला व ते कुठल्या परिस्थितीचा होता हे समजून घेता येईल. दिनांक 24 फेब्रुवारी 1634 रोजी मोगली फौजी घेऊन शहाजादा सुजा खान दाखल झाला होता आणि त्याने परिंडा किल्ल्याला वेढा टाकला होता. परंतु तो वेढा निष्फळ ठरला गेला. दिनांक 21 मे रोजी त्याच्या सैन्याला माघारी फिरावे लागले होते. त्याला मुख्य कारण म्हणजे महावत खानाची ढिसाळ सेना हा होता. त्याने मोगल सैन्याचे मनसुबे मराठी सैन्यास कळवल्यामुळे मराठी सैन्याला त्याची खबर मिळून ते सावध झाले. त्याच्या रणकौशल्यानुसार मोगली फौजेचा
दाना पाणी रोखण्यात मराठी यशस्वी ठरले होते। त्यामुळे मोगली फौज उपाशी मरू लागली होती। परिंद्यातील किल्ले राखण करणाऱ्या सैनिकांना आदिलशहाकडून मुबलक द्रव्य आणि युद्ध सामग्री यांचा पुरेपूर पुरवठा झाल्यामुळे त्यांना पुष्कळच स्फूर्ती मिळाली होती। मुरार जगदेवाच्या नेतृत्वाखाली भरपूर सैन्य आदिलशहाने परिंडा किल्ल्यावरच्या रक्षणासाठी रवाना केले होते। त्यात छत्रपती शहाजीराजाने पराक्रमाची शर्त करून मोगली प्रदेशावर लुटमार करून त्यांना जेरीस आणले होते। यावेळी मोगलांचा सेनापती सरजा खान यांच्या हाताखाली मालोजी व परसोजी भोसले हे मराठे सरदार होते। विजापूरच्या सैन्यात झुंजारराव घाटगे आणि त्यांचे 2 भाऊ होते, तर घोरपडे यांच्या ताब्यामध्ये अंबाजी व विठोजी भोसले हे बारगेर व इतर मराठे सुद्धा मोठ्या संख्येने होते। छत्रपती शहाजीराजांच्या जहागीर म्हणजे कब्जात असलेल्या प्रदेशात यावेळी 1634 वार्षिक उत्पन्न 20 लाख रुपये आणि पाऊण लाख पगोडा इतके प्रचंड होते। यामध्ये संपूर्ण उत्पन्नाचा आकडा मात्र उपलब्ध आहे तो पुढील प्रमाणे: जुन्नर 3 लाख, शहागड 1 लाख, कोकण 11 लाख, इतर वरकाड प्रदेश 3 लाख, याप्रमाणे 18 लाख उत्पन्नाचा तपशील मिळतो। त्याप्रमाणे चौल सुद्धा 1/4 कोकण हा सुमारे 3 लाख पागोडा उत्पन्नाचा प्रदेश छत्रपती शहाजीराजाने आदिलशहाला दिला होता। त्यावेळी छत्रपती शहाजीराजाचे स्वतःचे सुमारे 3000 स्वार असून शिवाय आणखी 2000 स्वार हे विजापूरच्या आदिलशहाकडून खर्च देऊन होते। शहागड किल्ल्यावर नवीन निजामशहाला छत्रपती शहाजीराजांनी ठेवले होते, म्हणून परिंद्याचा वेढा उठवण्यासाठी हे 15 वर्षे वय असलेल्या निजामशहाला सोडून शहागडाबाहेर येत नसे। त्याचवेळी अशी एक सर्वसाधारण समज निर्माण झाली की मोगल सेनापतीने छत्रपती शहाजीराजांना गुप्तपणे अशी मसलत सांगितली की निजामशाहीच्या नावाखाली छत्रपती शहाजीराजांनी जेवढा आदिलशाही प्रदेश जिंकला असेल तेवढा सगळा त्यांना इनाम म्हणून देण्यात येईल। विजापूरच्या आदिलशहाने मोगल पातशाहीला त्याच्या सैन्याला तुच्छ मानल्याने सगळे मोगली लष्कर आदिलशाही राज्य विरुद्ध एकत्र केल्यामुळे मोगलांनी छत्रपती शहाजीराजावर केलेली चढाई त्यांना अर्धवटच सोडून द्यावी लागली होती। तेव्हा इसवी सन 1636च्या महिन्यामध्ये आदिलशहाने मोगलांची जो तह केला त्यात असे ठरले की आदिलशहाने मोगलास 20 लाख रुपयांचा नजराणा द्यावा आणि छत्रपती शहाजीराजाने जुन्नर, त्र्यंबकगड इत्यादी किल्ले मोगलास द्यावे। ते देत नाहीत तोपर्यंत त्यांना आदिलशाहीत येऊन देऊ नये। याप्रमाणे मोगलांनी आदिलशाहीत तह केल्यानंतर ते शहाजीराजांकडे वळले। मोगली सेना अफाट होती, त्यामुळे छत्रपती शहाजीराजांच्या सैन्याचे काय? फक्त 2 महिन्यातच त्यांनी छत्रपती शहाजीराजास जेर केले आणि इसवी सन 1636च्या ऑक्टोबर महिन्यात बाळ निजामशाह आणि त्याचे शिल्लक राहिलेले 6 गड किल्ले मोगलांच्या स्वाधीन करून छत्रपती शहाजीराजाने विजापूरकरांची ताबेदारी स्वीकारली। ही वार्ता कळताच मोगलांच्या सहाय्यासाठी शाहिस्ते खानाने सुमारे 10,000 स्वार पाठवून दिले। ते मोठ्या प्रयत्नाने जुन्नर शहरात दाखल झाले होते, पण मराठ्यांनी त्यांचा कोडमारा केल्यामुळे धान्य व चारा यांच्या दुष्काळाने ते अगदी हवालदिल झाले होते। परंतु शाहिस्ते खानाने एकदम मराठ्यावर चालून जाऊन त्यांना भीमा नदीच्या काठापर्यंत पळवले आणि बाकर खानाला कोकण प्रांतातून बोलावणे पाठवून जुन्नर किल्ल्याच्या रक्षणासाठी नेमले आणि शाहिस्ते खान शहाजहान पातशहाला भेटण्यासाठी जुन्नर मधून निघून दौलताबादला निघून गेला। यानंतर इसवी सन 1636च्या फेब्रुवारी महिन्यात स्वतः शहाजहान पातशहा स्वतः 50,000 प्रचंड फौज घेऊन दक्षिणेत दाखल झाला आणि त्याने गोवळकोंडा, विजापूर आणि शहाजीराजे निजामशाही ही 3ही राज्य जिंकण्याचा प्रयत्न करू लागली। त्याने खात्याप्रमाणे हे आपल्या सरदारास काही फौजा दिल्या आणि त्याला छत्रपती शहाजीराजांच्या चमारगोंडा नावाचा नाश करण्यास रवाना केले। त्याने चमारगोंडा नावाचा विध्वंस केल्यानंतर कोकणचा भाग छत्रपती शहाजीराजांकडून जिंकून घ्यावे असे बजावले। शाहिस्ते खानाने त्याच्या ताब्यात सुमारे 8,000 उत्तम लढवये देऊन त्याला जुन्नर किल्ला, संगमनेर, नाशिक, त्र्यंबक हे किल्ले जिंकून घेण्यासाठी रवाना केले। छत्रपती शहाजीराजावर चाल करून गेलेल्या फाते जमान याने अहमदनगरवर विजय प्राप्त करून छत्रपती शहाजींच्या सरदाराविरुद्ध यशस्वी लढा चालू ठेवला। त्याने छत्रपती शहाजीराजांचा पाठलाग पारगाव पासून ते किल्ले लोहगड पर्यंत केला
परंतु शहाजी राजा जर आदिलशाही हद्दीत गेला तर त्यांचा पाठलाग करू नका अशी शहाजहान पातशहाने सूचना केली असल्यामुळे फाते जमान हा मोगल सरदार पुण्याचा आसपासच्या प्रदेशामध्ये थांबला, कारण या सुमारास तो प्रदेश आदिलशहाच्या कब्जात होता। फाते खानच्या एका अंमलदाराने छत्रपती शहाजीराजे यांचे चमारगुंडा हे खेडे तटबंदी सहित ताब्यात घेतले। तेव्हा विजापूरवर स्वारी करण्यासाठी फाते जमानला परत आदेश करण्यात आला। शाहिस्ते खानाने दिनांक 8 मार्च 1636 रोजी संगमनेर परगणा शहाजी राजांचा मोठा मुलगा संभाजी यांच्याकडून हिरावून घेऊन कब्जा मिळवला आणि त्यांना तेथून हाकलून लावले। तेथे शेख फरीद याला ठाणेदार नेमून तो शत्रूचा पाठलाग करीत नाशिक पर्यंत गेला। मराठ्यांनी नाशिक मधून कोकणात पळ काढला। शाहिस्ते खानाने सुमारे 1,500 लोक स्वार तेथे तैनात ठेवले। त्यांनी जुन्नर प्रांत जिंकून शत्रूला नामोहरम करावे असे ठरवले होते। इतक्यात सेनापतीने अहमदनगरच्या संरक्षणासाठी जावे म्हणून मोगल पातशहाने आदेश केला होता। त्यातील एका फौजेच्या तुकडीने छत्रपती शहाजीराजांच्या सैनिकावर हल्ला करून जुन्नर गावावर कब्जा मिळवला। त्यात सुमारास माहुली या ठिकाणी काही मराठी शत्रू जमा झाले होते। तिकडे चाल करण्यासाठी दुसरी तुकडी पाठवून दिली होती।